WOB's MCQ ब्लास्ट रटू नको पटकन 4 सिरीजचा आजचा डोस नंबर 9. क्वेश्चन आहे नीट 2025चा इकोसिस्टीम चॅप्टर मधून. बेटा आपल्याला त्याआधी क्वेश्चनकडे जाण्याच्या आधी आपल्याला दोन गोष्टी माहीत करून घेऊया. एक म्हणजे हे बेटा की ऑफकोर्स वी नो दॅट विच इज द प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टीम. बरोबर, एक इकोसिस्टीम मध्ये प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी कोण असतं? सो ऑफकोर्स इट इज व्हॉट सन. सो हे एक माहीत करायचं आहे. सेकंड थिंग इट इज इफ वी सी ना की व्हॉट इज द मीनिंग ऑफ GPP, what is the meaning of R and what is the meaning of NPP. GPP gross primary productivity, R it is what respiratory loss, NPP it is net primary productivity. Gross primary productivity, gross आहे, gross it means you can take overall. So जे प्लांट्स असतात सनलाईटला यूज करून थ्रू फोटोसिंथेसिस ओव्हरऑल किती ऑर्गॅनिक मॅटर फूड तयार करतात, टोटल किती यूज करतात, प्रोडक्ट प्रोड्यूस करतात. सो दॅट विल बी व्हॉट ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, प्रोड्यूस करतात. ठीक आहे, ओव्हरऑल किती प्रोड्यूस केलं इट विल बी GPP. ते जेवढं प्रोड्यूस केलंय त्याच्यामधून प्लांट्स दे आर युटिलायझिंग सम फूड फॉर देअर ओन रेस्पायरेशन. ओके, सो जी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असेल एक्सेट्रा, सो त्यासाठी ती लोक काय करतात, थोडासा यूज करून घेतात. सो दॅट इज व्हॉट बेटा रेस्पायरेटरी लॉस असणार आहे. ठीक आहे, सो इट यू कॅन से रेस्पायरेटरी लॉस R फॉर. मग NPP it is what? N means net. So net primary productivity. Net means what? Remaining. Net म्हणजे काय बेटा? Remaining it will be. So we know बेटा that GPP minus R is equal to NPP असणार आहे. So जेवढं overall produce होईल, so that will be what? Actually GPP. Here है ना बेटा, you can see this line, second statement. You can see the statement 1 and statement 2. Actually, in statement 1, they are saying the primary source of energy in an ecosystem is solar energy. This is correct one. Second statement, rate of production of organic matter during photosynthesis in an ecosystem is called. Beta, they are asking only rate of production. So it is not the net. Net nahi. It is actually what? Gross primary productivity. So this statement it is wrong. Okay, if you see actually here ecosystem chapter काढा बेटा. ecosystem chapter मध्ये हा वाला जो टॉपिक येतोय, सो इथे ही डायरेक्ट लाईन दिलेली आहे अबाउट द ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ओके, सो इज द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ड्युरिंग फोटोसिंथेसिस. थँक्यू.